चला उन्हाळा वाढू लागला आहे म्हणून मस्त अशी सोलकढी बनवूया थंडगार. 4 ते 5 कोकमाच्या काड्या थोड्याशा पाण्यामध्ये 2 ते 3 तासासाठी चांगल्या भिजवून घेतलेल्या आहेत मी. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ओल्या नारळ, अर्धा ओला नारळाचा भाग घेतलेला आहे मी. 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्ध्या इंचाला पण कमी असं अद्रक घेतलेलं आहे. एवढं मी पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे. यामध्ये बीट घालणार आहोत आपण. अगदी थोडंसं बीट रंगासाठी आणि एक मिरची घालून घेतलेली आहे. पिंक सॉल्ट घालून घेणार आहे मी. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे पिंक सॉल्ट नसेल तुम्ही व्हाईट सॉल्टही घातलं तरी चालेल. हे सगळं अर्धा ग्लास पाणी घालून मस्त असं फाईन बारीक करून घ्यायचं आहे. एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यावरती कॉटनचा कपडा घालून त्याच्यामध्ये हे मिश्रण वाटलेलं घालून चांगलं नितळून घेतलेलं आहे. 2 ते 3 वेळा हीच प्रोसेस करायची आहे. कोकमही असाच नितळून घ्यायचा आहे. बर्फ घालायचा, वरून कोथिंबीर घालायची. मस्त अशी सोलकढी रेडी आहे.